भरधाव वेगात BMW कार चालवून महिलेला चिरडण्याच्या प्रकरणात मिहिर शाह हे नाव समोर आलं आहे। आरोपी मिहिर शाह हा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे नेते राजेश शहा यांचा मुलगा आहे। राजेश शहा यांना अटक करण्यात आली आहे। मिहिर शहाचा शोध मात्र पोलीस घेत आहेत। अपघातानंतर मिहिर शाह त्याच्या गर्लफ्रेंडच्या घरी गेला होता। ही माहिती समोर आल्याने पोलिसांनी तिचीही चौकशी केली आहे। BMW कारने रविवारी पहाटे नाखवा दाम्पत्याला भरधाव वेगात धडक दिली। यात कावेरी नाखवा यांचा मृत्यू झाला। हा मिहिर शाह कोण आहे जाणून घेऊ। मिहिर शाह हा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे नेते राजेश शहा यांचा मुलगा आहे। मिहिरचं शिक्षण 10वी पर्यंत झालं आहे। त्याने पुढे शिक्षण घेतलं नाही। राजेश शहा यांचा बांधकाम व्यवसाय आहे। याच व्यवसायात मिहिर त्यांना मदत करतो। समोर आलेल्या माहितीनुसार हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहिर शाह रात्री जुहू येथील बारमध्ये मद्यप्राशन करत होता। त्यानंतर तो गोरेगावला गेला। घरी गेल्यानंतर त्याने त्याच्या चालकाला सांगितलं की आपल्याला लॉंग ड्राईव्हवर जायचं आहे। प्रवासादरम्यान तो मुंबईतल्या वर्ली भागात आला। त्यानंतर पुन्हा गोरेगावला जायला निघाला। गोरेगावला जाताना मिहिर शाह स्वतः कार चालवत होता असा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला आहे। तसंच जो अपघात झाला तो एंड्रिया मॉल जवळ झाला। तिथपासून त्याने कावेरी नाखवा यांना फरफटत नेलं। हा अपघात झाला तेव्हा मिहिरने मद्यप्राशन केलं होतं। पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत। राजेश शहा यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे। ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्ती मानले जातात। 2022 मध्ये शिंदेंनी शिवसेनेत बंड केलं। त्यानंतर शहांनी शिंदेला साथ दिली। शहा त्यांच्या व्यवस्थापकीय कौशल्य आणि नेटवर्किंगसाठी ओळखले जातात। पालघर आणि आसपासच्या भागात असलेल्या विविध समाजांमध्ये त्यांचा चांगला संपर्क आहे। एप्रिल 2023 मध्ये शिंदेंनी शहांची उपनेतेपदी नियुक्ती केली। त्याआधी ते पालघर जिल्हा प्रमुख होते। त्यावेळी शिवसेना एकसंध होती। दरम्यान आता या घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे। कायद्यासमोर सर्व समान आहेत। सरकार देखील सगळ्या घटनांकडे समान पाहतो। त्यामुळे या घटनेत वेगळा न्याय दिला जाणार नाही। जे होईल ते कायदेशीररित्या होणार आहे। कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही। घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आणि दुःखद आहे। या घटना वारंवार होऊ नये यासाठी शासन आणि गृह विभाग उपाययोजना करेल। विरोधी पक्षांना टीका करण्यापलीकडे काही काम नाही। जरी तो कार्यकर्ता शिवसेना पक्षाचा असला तरी त्याला कुणी पाठीशी घालणार नाही। सर्वांना समान न्याय देण्याची भूमिका सरकारची आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। प्रदीप नाखवा यांचा आक्रोश। अपघाताचे वर्णन करत असताना नाखवा यांना अश्रू अनावर झाले होते। ते म्हणाले, वर्ली सीजे हाऊस पासून ते वर्ली सीलिंग पर्यंत त्या कारने माझ्या पत्नीला फरफटत नेली। तिच्या अंगावर एकही कपडा उरला नव्हता। 2 मुलांना टाकून माझी पत्नी आता गेली। ती आम्हाला सोडून गेली। आम्ही मासे विकून आमचा उदरनिर्वाह चालवतो। आता आम्ही जगायचे कसे? आज या पक्षाचे त्या पक्षाचे लोक एकमेकांवर टीका करत आहेत, पण मागून हे आरोपींनाच पाठिंबा देतात। आम्हाला कोण वाचवणार असा उद्विग्न प्रश्न प्रदीप नाखवा यांनी विचारला आहे।